नमस्कार. मायसेल्फ अशोक तोडमल. मी तुमचं स्वागत करतो लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशनमध्ये. आणि तुम्हाला हे प्रेझेंटेशन तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्ह किंवा आमची टीम किंवा सोशल मीडिया थ्रू भेटलं असेल. तर माझी रिक्वेस्ट आहे, पुढचे एक 20-25 मिनटं तुम्ही फुल अटेन्शन देऊन याला पाहावं. कारण की प्रेझेंटेशन समजण्यासाठी 3-4 तास लागतात फुल अटेन्शननी. तरी पण काही गोष्टी समजत नाहीत, 5-10% समजतं. तर आता ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात, सोशल मीडियाच्या जमान्यात वेळ कमी आहे, रीलच्या जमान्यात येत आपण. तर मला जे समजवायचं आहे 4-5 तासाचा पिक्चर, तो 25-30 मिनिटात समजवायचा आहे. त्याच्यामुळं तुमचं पूर्ण अटेन्शन इथं पाहिजे. तर चला, स्वागत आहे तुमचं लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशनमध्ये. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम किंवा झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा पूर्ण फॅमिलीसोबत किंवा टाईमचं बंधन नसेल, तुमच्या कामासोबत काही इन्कम एक्स्ट्रा मिळू शकत असाल, फॉरेनला जायचं आहे, नाव कमवायचं आहे, महिन्याला 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये कमवायचे आहेत, कॉन्ट्रीब्युशन करायचे, असं काही विचार करत असाल तर हा चान्स तुमच्यासाठी आहे. दोन प्रकारचे लोक असतात फायनान्शियल स्टेटसनुसार. एक कॅटेगरी असते 90% आणि 10% कॅटेगरी. 90%मध्ये बघा एक इमेज आहे जिथं लोक अनसक्सेसफुल आहेत, गरीब, ऑर्डनरी, होपलेस, आणि एकीकडे बघितलं तर श्रीमंत, रिच, सक्सेसफुल, पॉवरफुल लोक आहेत. एका कॅटेगरीमध्ये बघा ॲव्हरेज हाऊस आहे, दुसऱ्या कॅटेगरी बघा लक्झरी हाऊस आहे. एक कॅटेगरी आहे 90% नॉर्मल गव्हर्नमेंट स्कूल, कमीच फीज, आणि एक कॅटेगरी आहे हायली पेड स्कूल, जास्त फीज. इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा इलाजाला पैसे नसतात, काही एनजीओ बिनजीओ प्लॅन करावं लागतात. आणि एकीकडे जर बघितलं तर 10% कॅटेगरीमध्ये लक्झरी ट्रीटमेंट, आणि असं वाटतं की 5 स्टार ट्रीटमेंट चालल्यात. एकीकडे जरा बाईकवर 2-2, 3-3, 4-4 लोक रिक्षाने जावं लागतं. आणि 10% कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर प्रत्येक पर्सन वाईज गाड्या असतात. एकीकडे बघितलं तर ट्रॅव्हलिंग बघितलं तर लोकल बसेस, ट्रेन, बरोबर जनरल डब्यामध्ये. आणि इकडं जर बघितलं फ्लाईट, बिझनेस क्लास, एसी क्लोजेसमध्ये लोक चालतात. मग मला सांगा की तुम्हाला इथून पुढल्या 5 वर्षात तुम्हाला तुमच्या परिवाराला कुठल्या कॅटेगरीत पाहू इच्छित आहे. मला 2010 साली जेव्हा समजलं तेव्हा लक्षात आलं की 90%च्या कॅटेगरीमध्ये मी आहे. मला 4 लाखापर्यंत पॅकेज होतं तरी पण. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की मला 10% कॅटेगरीत जाणं आवडेल. कॉम्प्रोमाइज लाईफ नाही, मला असं वाटतं तुम्हाला सक्सेसफुल फ्रीडम लाईफ जगण्याची इच्छा आहे. तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचार करा, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत. जर 90% कॅटेगरीमध्ये आहात आणि असं वाटतं की खरंच माझ्या कुटुंबाला 10% लाईफ द्यायची आहे, तर हा प्रश्न विचारा की तुम्ही जे काम आता करताय, जे जॉब, छोटा मोठा व्यवसाय जे पण करतात, ते करून तुम्ही 5 वर्ष पुढे जर हे करत राहिलात तर हे 10%च्या कॅटेगरीमध्ये, 10% लक्झरी लाईफमध्ये येऊ शकता का? याचं उत्तर नाही असेल तर हा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशन तुमच्यासाठी आहे. 2010ला माझं उत्तर नाही होतं. मला वाटलं ते मी जे करतोय त्याच्यात नाही होणार, म्हणून मी हा बिझनेस आज याचं करिअर म्हणून करतो. तर याचं उत्तर नाही असेल तर आजचा बिझनेस फार इम्पॉर्टंट आहे. लाईफला टर्न भेटू शकतो. कुठलाही तुमच्या कामात व्यत्यय न आणता, पैसे इन्व्हेस्ट न करता, खर्च न करता 2-3-4 तास देऊन तुमच्या कुटुंबाला चांगलं जीवन तुम्ही देऊ शकताय. ज्याच्या थ्रू तुम्हाला पैसा, घर, गाडी, फॉरेन टूर सगळं भेटेल. आणि या प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर करायचं का नाही करायचं हा अधिकार तुमचा असेल. कोणीच तुम्हाला फोर्स करणार नाही. तर मला असं वाटतं की आज तुमच्या घरामध्ये जर बघितलं तर एक्झॅक्टली काय करावं लागेल आपल्याला इथं. घरगुती तुम्ही जे पण प्रोडक्ट वापरतात, याच्यामध्ये साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, हेअर ऑइल, फेस वॉश, जे पण खाद्यतेल, हळद, मिरची, मीठ, घरातले जे पण प्रोडक्ट्स तुम्ही वापरतात, 70-80% किराणा बिराणा सोडला, डाळी दुळे, साखर, शेंगदाणे सोडले तर आपल्याकडे सगळं भेटतंय. तर हेच प्रोडक्ट जे तुम्ही वापरतायत, ह्या प्रोडक्टला जर वर्षाला बघितलं तर महिन्याला 2 ते 10 हजाराचा खर्च होतो. म्हणजे 3 हजाराचा खर्च पकडला ॲव्हरेज. 3 हजाराने 12 महिने 36 हजार होतात, आणि 30 वर्षाचे 10,80,000 होतात. हे जो तुमचा खर्च झाला आहे, आणि ह्याच खर्चाच्या माध्यमातून तुम्ही 10% कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. स्वतःच्या खर्चाने तुमची स्वप्ने साकार करण्याची संधी. जर आपण इथं अर्नर बनू शकतो, पैसा कमवू शकतो, तर मग कंझ्युमर करायचं. मग ट्रॅडिशनल मार्केट कसं चालतं, एक कंपनी असती, तिथून प्रोडक्ट स्टॉकीज, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर आणि रिटेलरपर्यंत पोहोचतो. आणि मध्ये असते की ॲडव्हर्टाईज. म्हणजे एक बिस्लरी बॉटल जर कस्टमरने घेतली 20 रुपयाला, तर ती बनती 4-5 रुपयाला. पण या सगळ्या 4-5 लोकांच्या चेन थ्रू ती बॉटल किती रुपयाला पडते आपल्याला? जर पाहिलं तर 20 रुपयाला. म्हणजे 40% रकमेची वस्तू 100% रकमेला घ्यावं लागते. म्हणजे 30-35-40 प्रोडक्ट वाईज. मग हे तुमची साबण, टूथपेस्ट, तुमचं तेल, तुमचं घरातले जे प्रोडक्ट वापरताय, जे टॉयलेट क्लिनर, हँड वॉश, जे चहा पिताय, किंवा तुम्ही जो अगरबत्ती घरात लावताय, तर गुड मॉर्निंग टू गुड नाईट, जे पण प्रोडक्ट तुमच्यापर्यंत येतात ते ह्या चेन थ्रू येतात. म्हणून त्याची पॅकिंग, त्याची क्वालिटी कंपनीमध्येच फायनल होती, पण ह्या मधल्या चेनमुळं त्याच्यात 60% अमाऊंट ॲड होती, आणि 60% कस्टमर्स घेऊन काढल्या जातात. पण मी आज जे डायरेक्ट सेलिंग म्हणून तुम्हाला सांगणार आहे,
ज्याचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉड्यूल. तिथं कंपनी थ्रू डायरेक्ट कस्टमरपर्यंत माल दिला जातो. म्हणजे 60% पैसा जो डायरेक्ट इथं डिस्ट्रीब्युट होत होता तो पैसा सेव्ह होतो आणि तो पैसा कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटरमध्ये लोकांना वाटला जातो. तर मग आजचे बिझनेस प्रेझेंटेशन असणार ह्या डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉड्यूलवर करणार आहे मी, की जी खरेदी तुम्ही आतापर्यंत जे रेली नीडचे प्रोडक्ट तुम्ही मार्केट दुकानामधून डीमार्ट छोट्या मोठ्या दुकानातून करत होतात, तर तिथून बायपास शिफ्ट करून तुम्ही जर ह्या बिझनेसमधून ह्या मॉड्यूलमधून जर रेग्युलर वापरणारे 2 3 4 हजाराची 5 हजाराची खरेदी करत राहिलात, तुम्ही प्रोडक्ट वापरले, तर तुम्हाला 10% कॅटेगरीमध्ये शिफ्ट व्हायचा चान्स आहे. मग इथं दोन फायदे आहेत ह्या डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉड्यूलचे. प्रोडक्ट वापरलं तर जवळपास 60% तुम्हाला बेनिफिट भेटतं. म्हणजे 100चं प्रोडक्ट 40-50ला भेटेल, 1000चं प्रोडक्ट 400-500ला भेटेल आणि 10,000चे जर प्रोडक्ट वापरले तुम्ही तर ते 4-5 हजाराला भेटतील. म्हणजे पहिला फायदा भेटतो, तुमची 50% बचत होती, क्वालिटी जेन्युइन प्रोडक्ट भेटतात. आणि दुसरा फायदा, प्रोडक्टला जर प्रमोट केलं तर तुम्हाला लक्झरी लाईफ, श्रीमंती जगण्यासाठी, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चान्स भेटू शकतो. मग याच्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल बोनस, कार बोनस, हाऊस बोनस ह्या बिझनेसच्या माध्यमातून भेटतात. आणि आज शेकडो हजारो लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा फील घेऊ राहिले. तर मग मी नॉर्मल कुटुंबात जन्म आलता. ग्रॅज्युएशन केल्यावर मला पहिला 3,000 पगार भेटला. 5-6 वर्ष काम केल्यावर 30,000 पगार झाला. आणि हे बिझनेस जे तुम्ही आज ऐकताय, मी 21व्या वर्षात मला पहिल्यांदा ऐकायला भेटलो होतं. आणि त्यावेळेस मी माझ्या जॉबसोबत त्याला सुरू केलं. 2010ला ॲज अ फुल टाईम म्हणून, करिअर म्हणून सुरू केलं. आज हा माझा प्रायमरी सोर्स आहे. मागच्या जवळपास 16 वर्ष झाले मी ॲज अ करिअर फुल टाईम मेन सोर्स म्हणून हा बिझनेस डेव्हलप करतो. इथले प्रोडक्ट आणि प्रमोट करतोय. तर सुरुवातीला बघा माझे असे फोटो होते. हे फोटो तुम्हाला दिसतील. नंतर ह्या फोटोमध्ये हा बदलाव झाला. बिफोर आफ्टरमध्ये बघा, हेलिकॉप्टरपर्यंत किंवा इकडं प्रोफेशनल ड्रेस कोड, इकडं माझा चष्मा असन, केस असतील किंवा माझी इथं हेल्थचा पण डिफरंट बिफोर आफ्टर दाखवला गेला आहे. हे जे फोटो मागचे जर बघितलं तर हे प्रिव्हियस 7-8 वर्षाचे, 5-6 वर्षापूर्वीचे फोटो आहेत. हे लेटेस्ट फोटो तुम्हाला दिसतील, की लाईफमध्ये बदल होऊ शकतो. प्रोडक्ट यूज दुकान बदलल्यामुळं आणि प्रोडक्ट प्रमोट केल्यामुळं, सिस्टम केल्यामुळं हे माझे फॅमिली टूरचे काही फोटोज तुम्हाला दिसतील, की याच्यामधून फॉरेन टूर भेटते, लक्झरी भेटते, पैसा भेटतोय, नाव, मान, सन्मान हे सगळं भेटते. जे प्रोडक्ट मी दुकान बदललं आणि मी लोकांना हे प्रोडक्ट प्रमोट करून एक नेटवर्क क्रिएट केलं कन्झ्युमरचं, डिस्ट्रीब्युटरचं, आणि त्याच्यामुळे ही लक्झरी मला भेटायला लागली. त्यानंतर इथलं जसं मी सांगितलं, की तुम्ही लाईफमध्ये वर्ल्ड टूरला पण जाऊ शकतात. वेगवेगळे देश, वेगवेगळे लोकेशनला फिरू शकतात. बघा हे सगळे फोटो. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे, वेगवेगळ्या थीमचे फोटो आहेत. आणि जर बघितलं तर मागच्या 16 वर्षात फार जबरदस्त लेवलचं फील ह्या बिझनेस थ्रू आलं आहे. ह्या फ्लाईटमधला बिझनेस क्लासचा फोटो आहे. इथं बघितलं तर लिमोजिन कार, फरारी कार, इथं हेलिकॉप्टरमधला फोटो आहे. वेगवेगळे सीन. आज लक्झरियस टूल वापरतोय. इथं BMची बाईक आहे. ते येलो कलर मर्सिडीज सोडला तर 2-2 मर्सिडीज आहेत. हा 5 गाड्याचा फोटो दिसतोय बघा. थार, 2 मर्सिडीज, स्विफ्ट, वेर्ना, अशी हॅरियर, स्कॉर्पिओ आणि घरामध्ये I-20 अशा 8 गाड्या झाल्या. त्याचं कारण मी प्रेझेंटेशन ऐकलं, इथले प्रोडक्ट्स युजर बनलो आणि प्रोडक्ट प्रमोट करतोय म्हणून अचिव्हमेंट झाली. सो एक व्हिडिओ पाहूया माझा. एक छोटे से गांव में जन्मा एक आम लड़का जिसने सालों तक मुश्किल संघर्ष देखा, नौकरी की, फेल हुआ, बार बार गिरा, लेकिन कभी हारा नहीं। उसने सपना देखा था एक ऐसी जिंदगी का जहां वो सिर्फ खुद को नहीं, हजारों लोगों को सफल बना सके। आज वो जाना जाता है डॉक्टर अशोक तोडमल के नाम से, सफल बिजनेसमैन और पावरफुल लाइफ कोच। उनका मंत्र बहुत साफ है, हजारों लोगों को लाइफ और बिजनेस में जीत दिलाना। पिछले 15 साल से ज्यादा समय से अशोक तोडमल सर पूरे भारत में लोगों की कहानी बदल रही हैं। 5 लाख से ज्यादा लोगों को ट्रेनिंग दी है, 500 से ज्यादा हाई एनर्जी सेमिनार और वर्कशॉप किए हैं। वे ESESI की फाउंडर हैं। यहाँ प्रैक्टिकल नॉलेज के साथ स्पिरिचुअल पावर भी सिखाते हैं ताकि लोग अंदर से मजबूत बने और सपने पूरे करें। और देखिए उनकी टीम ने क्या कमाल कर दिखाया है। 3,500 से ज्यादा लोग 1 लाख से 11 करोड़ रुपए तक कमा चुके हैं। 900 से ज्यादा लोगों ने नई कार हासिल की, कई तो मर्सिडीज बेंज के ओनर बन गए। 7,500 प्लस लोग यादगार टूर पर घूम चुके हैं। 300 से ज्यादा परिवार अब अपने सपनों का घर बना चुके हैं। ये सब कुछ 15 से ज्यादा राज्यों में फैला हुआ है। अशोक तोडमल सर का मिशन एक ही है, हेल्थ, वेल्थ, हैप्पीनेस।
अगर तुम भी जिंदगी में कुछ बड़ा करना चाहती हो, अगर तुम भी संघर्ष से ऊपर उठकर सफलता और खुशहाली चाहती हो, तो अब वक्त आ गया है। अशोक तोड़मल सर के साथ जुड़ो, क्योंकि वे सिर्फ प्रेरणा नहीं देती, वे हकीकत बदल देती हैं। फ्रॉम स्ट्रगल टू सक्सेस, ये उनके लिए सिर्फ शब्द नहीं, ये हजारों लोगों की असली कहानी है। असा वाटला व्हिडिओ. तर ही सगळी जी लाईफ मला भेटली, जो मी बिझनेस ॲज अ करिअर म्हणून फुल टाईम प्रमोट करतोय, ती कंपनीचं नाव आहे सनेज. महाराष्ट्रातील नंबर 1 आणि इंडियाची फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे. 2016ला सुरू झाली. 11 वर्षात कंपनी. डायरेक्टर मिस्टर छगन राठोड सर. पुण्यात हेड ऑफिस आहे. जवळपास 150 ठिकाणी आउटलेट्स आणि ब्रँच ऑफिसेस आहेत. इन मॅन्युफॅक्चरिंग 4 हॉस्पिटल्स आहेत. डॉक्टरची टीम आहे. लाखो लोक आहेत जे प्रोडक्ट वापरतात, प्रोडक्ट प्रमोट करतात. गव्हर्नमेंट गाईडलाईन फॉलो करते. इंडियन कंपनी आहे. 16+ कंपनीकडे लीगल सर्टिफिकेट आहेत वेगळे वेगळे. 250+ प्रोडक्ट्स आहेत. मल्टिपल कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतोय. याच्यामध्ये हेल्थ असन, आयुर्वेदिक, डिटॉक्स, इम्युनिटी, जॉईंट हेल्थ, फिटनेस, कलर कॉस्मेटिक, ब्युटी, चाइल्ड हेल्थ, वुमन हेल्थ, मेन्स ग्रूमिंग, होम केअर, अशा वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतोय. आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. तर आपण पहिले हेल्थवर समजून घेऊया. चांगली आरोग्य राहण्यासाठी जर लोकांनी एक्सरसाइज केली, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला, झोप व्यवस्थित घेतली, हेल्दी खाल्लं, तर ते आजारीच नाही पडणार. पण आज जर बघितलं तर जवळपास 70% न्यूट्रिशनमुळे लोक आजारी पडू राहिलेत. त्याच्यामुळे हवा, पाणी, अनहेल्दी फूड, सवयी, झोप, टेक्नॉलॉजी, याच्यामुळे आज जर बघितलं तर फार कॉम्प्लिकेशन वाढलेत. आणि याच्यामुळे जर डायबिटीज, ब्लड प्रेशर, आज वेगवेगळे आजार, लाईफस्टाईलमुळे होणारे आजार. 25 करोड लोक असे आहेत जे हृदयविकाराने त्रस्त आहेत. 25 कोटी लोक असे आहेत जे ओव्हरवेट, ज्यांचे वजन वाढून राहिलेत. 18 कोटी लोक ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम आहेत. 42 करोड लोक जवळपास आज जर डायबेटिक, प्री डायबेटिक, आणि 30पर्यंत 73 कोटीचा आकडा आहे. 50 करोडपेक्षा जास्त लोक आज आजारी आहेत, ज्यांना आज रोज गोळ्या, औषधं, हॉस्पिटल चालू आहेत. याचं कारण काय आहे? कारण की सेल्स बनतो टिश्यूपासून, ऑर्गन, आणि मग बनती आपली सिस्टम आणि बॉडी. जर तुमचा आहार हेल्दी असेल तर सेल हेल्दी होईल आणि नंतर बॉडी हेल्दी होईल. जसं एखादी बिल्डिंग आहे, तिचं जर सिमेंट, तिथली वाळू, लोखंड जर कमजोर असेल तर बिल्डिंग कमजोर होईल. तसंच अनहेल्दी फूडमुळं अनहेल्दी आज जर बॉडी बनली आहे. बॉडीला पाहिजे पाणी, पाहिजे कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फायबर. कारण की तुमचे सगळे वेगवेगळे अवयव हे एका कंपनीतले कामगार आहेत, आणि ते कामगाराला सॅलरी नाही भेटले तर ते बंद पुकारतात किंवा येत नाही किंवा काम करत नाही. तसंच आपले ब्रेन, लंग्स, किडनी, त्यानंतर जर बघितलं तर लिव्हर, हार्ट, हे वेगळे वेगळे जर बघितलं तर कामं आहेत. आणि यासाठी वेगळे वेगळे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स लागते. तर केसापासून तर फार नखापर्यंत शरीराला पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही, कमजोर झाले म्हणून हे प्रॉब्लेम तयार झालेत. आज जर कमतरता बघितलं तर 80-90% अन्नात कमतरता आहे. म्हणजे 10-20%च ताकद राहिली त्या डाळीमध्ये, ते प्रोटीन राहिलं आहे. मग ही कमतरता भरून काढण्यासाठी आज जर बघितलं तर आपली कंपनी, जी सनेज कंपनी आहे, त्यांनी जबरदस्त सप्लिमेंट्स आणि आयुर्वेदिक मेडिसिन आणलेत. आमचे ॲम्बॅसेडर प्रोडक्ट्स आहे. आज मी तुम्हाला जे समजवतोय फार फास्ट समजवतोय, ट्रेलर समजवतोय एक प्रकारचा. समजून घ्या, लक्ष अटेन्शन ठेवा. आमचं ब्रँड ॲम्बॅसेडर प्रोडक्ट आहे 15 बेरीचं आणि 45 बेरीचं. फार सुंदर आहे. तुमच्या पेशीवर काम करतं, तुमच्या बॉडीतली घाण साफ करण्यासाठी, बॉडी स्ट्रॉंग करण्यासाठी. लाखो लोकांचं फॅन झालेलं प्रोडक्ट्स आहे. मल्टिपल याचे बेनिफिट्स आहेत. कारण की लिंबू, मध आणि कोमट पाण्याने जर डायजेशन चांगलं होत असेल तर 45 फळांचा रस नाही, ज्यूस नाही, तर ब्लेंड अर्क ह्या प्रोडक्ट्समध्ये आहे. त्यानंतर हे बघा, प्लांट प्रोटीन आहे. याचे फोटो पाहून तुम्हाला चॉकलेट मँगो फ्लेवरचं प्रोटीन. हे महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहे, वरदान आहे. त्यानंतर लहान मुलं आज बोर्नव्हिटा, वेगवेगळे ड्रिंक, वेगवेगळे खातात, कुरकुरे बिरकुरे, बाकीच्या गोष्टी. त्यासोबत हे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट असतात. चॉकलेट फ्लेवरचं मुलांसाठी प्रोडक्ट आहे. हे नसचे ऑइल आहे. 12 इन्ग्रेडियंटपासून नाकात 2-3 थेंब टाकले तर ज्या दिवशी टाकतात त्या दिवशी 7-8 मिनिटात झोप लागेल, आणि त्याच रात्री तुम्हाला असं वाटतं वाव काय झोप लागली. आणि याचे मल्टिपल फायदे आहेत. इम्युनिटी बुस्टरचे प्रोडक्ट्स आहेत. हृदयाला केअर करण्यासाठी, वेट मॅनेज करण्यासाठी, शुगर कंट्रोल करण्यासाठी, किंवा जॉईंट आणि बोन हेल्थमध्ये जो आतली गादी असते किंवा जे ग्रीस असतं, ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये बोलतोय, ते प्रॉपरली करण्यासाठी, मोमेंटम करण्यासाठी आपल्याकडे सप्लिमेंट्स आणि मेडिसिनचं कॉम्बिनेशन आहे. बॉडी आतली जी घाण साफ करण्यासाठी कॉम्बिनेशन्स आहे. महिलांच्या आरोग्यासाठी मल्टिपल कॉम्बिनेशनमध्ये प्रोडक्ट आहेत. वेगवेगळे B12, मल्टीविटॅमिन, सिबकथन, मोरिंगा, विटॅमिन डी, हे वेगवेगळे आज बघितलं तर विटॅमिन सी वगैरे मेडिकलमधून घेतोय आपण. तर हे प्रोडक्ट्स आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे फूड सप्लिमेंट्स, आयुर्वेदिक मेडिसिन्स, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या आजारावरती आपण काम करतो. 100+ आजारासाठी आपल्याकडे डॉक्टरची टीम आहे. जर हेल्थ रिलेटेड इश्यू असेल तर रिपोर्ट्स पाहून सप्लिमेंट मेडिसिन रिकमेंड केल्या जातात. त्यानंतर जर बघितलं तर आपले हॉस्पिटल्स आहेत 4, जिथं आयुर्वेदिक हॉस्पिटल्स,
वेगवेगळ्या डॉक्टरची टीम्स, त्यानंतर जर बघितलं तर डॉक्टरची OPD आहे, हेल्थ चेकअप कॅम्प होतात आणि मॉर्निंगला घरातून तुम्ही स्वतःची हेल्थची काळजी घेण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट 5:30 ते 6:30 फिट मंत्र असतो. 6 दिवस 6 वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात. आणि जर सनेज ACSI यूट्यूबला टाकलं तुम्ही, तर तुम्हाला हजारो लोकांचे ह्या प्रोडक्ट संदर्भात रिव्ह्यू ऐकायला भेटतील. वेगळ्या आजारावर त्यांना कसे रिझल्ट्स आले, नैसर्गिक सप्लिमेंट घेऊन कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर हेल्थच्या सोबत आपल्याकडे सगळे पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेत. गुड मॉर्निंग टू गुड नाईट, जे स्वतःची काळजी घेण्यासाठी फक्त दुसऱ्या ब्रँडच्या ऐवजी ह्या ब्रँडचे प्रोडक्ट वापरायला चालू करा. एकदा वापरलं, एक टूथपेस्ट, एक साबण एकदा जरी वापरलं तुम्ही, तुम्हाला कळण वाव खतरनाक प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर ब्युटी केअरचे प्रोडक्ट्स आहेत, घरगुती वापरायचे जे रेग्युलर हँडवॉश, डिशवॉश, फ्लोअर क्लीनर, हे प्रोडक्ट्स तुम्हाला भेटतील. अगरबत्ती भेटतं. त्यानंतर इथं चहा 2 प्रकारचे आहेत. साखरेच्या जागी आम्ही गूळ म्हणतोय, पांढऱ्या मिठाच्या जागी रॉक सॉल्ट. त्यानंतर पॅकिंग तुम्ही जे केमिकलचं ऑइल वापरताय, जर बघितलं तर पॅकिंगचं ऑइल, त्याच्यामुळं जर बघितलं तर फार चॅलेंजेस तयार होऊ राहिले शरीरामध्ये, वेगवेगळे आजार तयार होऊ राहिले. तर आम्ही राईस ब्रँड ऑइल आहे, त्यानंतर शेंगदाण्याचं लाकडी घाण्यावरलं ऑइल, सूर्यफूल ऑइल्स आहे, वेगवेगळे मसाले आहेत आपल्याकडे. त्यानंतर आम्ही किचनचे हे दुश्मन साखर, पांढरं मीठ, रिफाईन ऑइल, मैदा याला काढून टाका म्हणतो. आणि आमचं आयुर्वेदिक, ऑर्गॅनिक गूळ, मीठ, आपलं रॉक सॉल्ट, त्यानंतर सनफ्लोअर ऑइल, ग्राउंडनट ऑइल, राईस ब्रॅन ऑइल आणि ग्रेन साना, ज्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये जे कोलेस्ट्रॉल लेवल हायर लेवलला आलं आहे, तर हेल्दी प्रोडक्टमुळे तुमच्या आत बॉडीमध्ये एक शरीराची काळजी प्रोटेक्ट होऊ शकतं आणि तुम्ही हेल्दी होऊ शकता. त्यानंतर आम्ही क्लीन वॉटर, जिथं RO तुमच्या घरी असेल, अल्कलाईन मशीन वगैरे असेल, तर ते क्लीन वॉटर तुम्ही पिताय. तर आम्ही म्हणतो की हेल्दी वॉटर आता शिफ्ट होण्याची गरज आहे. तर हे आयोनायझरचं मशीन आहे, याचा डेमो काय असतो हे समजून घेण्यासाठी, फ्री ऑफ कॉस्ट पाणी चेक करण्यासाठी तुम्ही सनेजच्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आम्ही ॲग्रिकल्चर आणि व्हेटरनरीचे प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही केमिकल फ्री शेती करण्यासाठी आज भारतामध्ये काम करतोय. 25,000 एकर शेती अशी आहे जी आम्ही केमिकल मुक्त केली. सेंद्रिय शेती, हा हजारो लोक समाधानी शेतकरी आहेत. त्यानंतर जर बघितलं तर गारमेंट आणि टूल्स आहेत आपले, वेगळे वेगळे सॉक्स असन, शर्ट्स असन, हे टूल्स रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर आमची टोटल बास्केट आहे, हेल्थ, आयुर्वेदिक, पर्सनल, फूड केअर, ब्युटी केअर, होम केअर. याच्या थ्रू तुमचं दुकान तुम्ही बदलू शकतात. हे प्रोडक्ट्स इथून जर तुम्ही घेतले तर डिस्काउंट. मग आपले प्रोडक्ट्स सगळे क्वालिटी असन, इन्ग्रेडियंट असन, स्ट्रॉंग R&D सपोर्ट असन, गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल्स असतील, सगळ्या गोष्टी फॉलो करून हे प्रोडक्ट बनले जातात. 20 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड आहे. आज जर बघितलं तर ऑफलाईन आपल्या आउटलेटमध्ये आणि ऑनलाईन भारतभर तुम्हाला कुरिअरने घरपोच सेवा भेटते या प्रोडक्टची. मग हे सनेजला सुरुवात कसं करायची, ते ID फ्री असतो. तुम्हाला जर वाटलं की प्रोडक्टच घ्यायचे, तुम्हाला ऑन MRP घ्यावं लागतील, पण जर तुम्ही रजिस्टर कस्टमर म्हणला तर ID फ्री आहे. ID पासवर्ड भेटतो आणि तुम्हाला वेगवेगळे डिस्काउंट भेटतात. म्हणजे डिस्काउंट म्हणजे काय, तुम्हाला MRPच्या ऐवजी डिस्ट्रीब्युटर प्राईजमध्ये प्रोडक्ट भेटेल. म्हणजे 100चं प्रोडक्ट तुम्हाला 70ला भेटेल, 1000चे प्रोडक्ट 700ला भेटतील. फ्री प्रोडक्ट तुम्हाला 10-15% ॲड होतात. त्याच्यात आणखीन कॅशबॅक बोनस तुमच्या बँकेत येतो. त्यानंतर इथं काही बोनांचा लकी ड्रॉ असतात, त्याच्यात सुद्धा वेगवेगळे गिफ्ट असतात. त्यानंतर आमचे काही कन्सिस्टन्सी ऑफर्स असतात, लगातार खरेदी केल्यावर तुम्हाला 5व्या महिन्यात फ्री प्रोडक्ट भेटतात. आणि 100% जुनून प्रोडक्ट, असे 6 बेनिफिट इथं रजिस्टर कस्टमर जेव्हा तुम्ही बनतात तेव्हा होतात. त्यासाठी तुमचं KYC डिटेल, पॅन, बँक डिटेल तुमच्या एकदा IDला कनेक्ट केलं तर तुम्ही इथं कनेक्ट होऊ शकतात. एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथं 2,500 PVची खरेदी केली, 1 PV म्हणजे 1.5 ते 2 रुपये. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही 5,000ची खरेदी केली तर तुम्हाला 6,650ची MRPने प्रोडक्ट भेटतात, कारण की डिस्ट्रीब्युटर पाहिजे 5,000. कस्टमर इथं रजिस्टर नाही केलं तर तुम्हाला 6,500 प्रोडक्ट भेटतील. पण जर ऑर्डर ID क्रिएट केला तर तुम्हाला जवळपास इथं 6,500चे प्रोडक्ट, त्याच्यासोबत 750चे फ्री प्रोडक्ट, ₹100चा कॅशबॅक बोनस जे तुमच्या बँकेत जनरेट होतो. आणि त्यानंतर टोटल बेनिफिट बघितला तर 7,350चा बेनिफिट झाला, 40% डिस्काउंट, 2,350. म्हणजे 100चं प्रोडक्ट तुम्हाला कितीला पडलं, जवळपास इथं ₹60ला पडलं. त्यानंतर 1000चे प्रोडक्ट जवळपास 600ला पडलं. 10,000चे प्रोडक्ट जर घेतले तुम्ही इथं जवळपास, तर तुम्हाला इथं 40-50% डिस्काउंट भेटतो. म्हणजे ही एक एक्झाम्पल तुम्हाला समजवलं. मग असे इथं लॉयल कस्टमर, म्हणजे जर तुम्ही एखादा व्यक्ती आहे, त्यांनी 5,000ची खरेदी पहिल्या महिन्यात केली, त्याला 2,350चा बेनिफिट भेटला, तो इमिजिएट भेटेल. असं 4 महिने जर करत 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 गेला तर 4 महिन्यात त्याला 9,400चा बेनिफिट भेटेल. पण कंपनी म्हणते तुम्ही आमचे लगातार लॉयल कस्टमर बनलात, रेग्युलर युजर बनलात. आणि आज भारतामध्ये हजारो लोक आहेत जे सनेजचे लॉयल कंझ्युमर बनले गेलेत, लाखो लोक आहेत. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर कंपनी म्हणते की 5व्या महिन्यात तुम्ही 5,500ची खरेदी केली 4 महिने, म्हणून आम्ही तुम्हाला 5,000ची फ्री प्रोडक्ट देऊ शकतो.
आणि तो डिस्काउंट होतो जवळपास 60%. मग इथं 5,000चे का नाही, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 10,000, 15,000 असे तुम्ही जसे जसे शॉपिंग करता त्या पी व्हीनुसार तसे तुम्हाला 2400चे, 5,000चे, 8,000चे, 11,000चे वेगळ्या वेगळ्या अशा ऑफर्स आहेत. म्हणजे ज्याची फॅमिली छोटी आहे, ज्याची परिस्थिती कमी आहे, ज्याचं गरीब आहे, अशा वेगळ्या ऑफर लोक याचे बेनिफिट तुम्ही घेऊ शकतात. मग याच्यामध्ये डिस्काउंट फार मोठं पडतं. बघा तुमच्या स्क्रीनवर आपली साबण दिसते 50ची ती 20लाच पडली आहे. टूथपेस्ट 75ची कितीला पडली आहे, 30ला पडली आहे. इथं मीठ 110चं 44ला पडलंय, चहा 115चा 46लाच पडलाय, इथं टॉयलेट क्लीन 125चं 50लाच पडलंय. म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टवर तुम्हाला हा इम्पॅक्ट पडतो. मार्केट प्राईडमध्ये बघा इथं जवळपास बरेचसे प्रोडक्ट आहेत, पण कोलगेटचा विचार करू 76, सनेजचं 59, ऑफरमध्ये 32लाच पडलं. त्यानंतर आपण इथं एक चहाचा विचार करू, 120चा चहा आहे, सनेजचं 100 इथं 46ला पडला. त्यानंतर आपण मिठाचा विचार करू, इथं 120चं आहे, इथं 95 इथे 44ला पडलं. मग ओव्हरऑल जर बघितले बेसिक प्रोडक्ट रेग्युलर लागणार आहेत. मार्केटमधून घेतलं तर 1600, सनेजमधून घेतलं तर 1266, डिस्ट्रीब्युटर पाहिजे इमिडिएटला. आणि जर तुम्हाला ऑफरमध्ये आले ऑलमोस्ट ते वेगवेगळ्या पकडून तर ते 600लाच पडतात. म्हणजे महिन्याला 1000, 12 महिन्यात तुम्ही 12,000 फक्त 1,000-1,500च्या प्रोडक्टवर सेव्ह करू शकतात. एवढा मोठा बेनिफिट आहे. मग इथं पहिला बेनिफिट आहे तुम्हाला युजर, आणि दुसरा बेनिफिट आहे प्रमोट केलं तर काय फायदा. कंपनीमध्ये आमच्या बिझनेस प्लॅन आहे, त्यात टोटल 11 इन्कम आहे. त्याच्यातलं एक तुमच्या कॅशनी येतो तुम्हाला जर तुम्ही एमआरपी प्रोडक्ट कोणाला दिले तर, आणि 10 इन्कम तुमच्या बँकेत येतात. कशामुळं? प्रोडक्ट प्रमोशन केल्यामुळं. तर 10 वेगळे इन्कम आहेत. हळूहळू तुम्हाला पुढे चालून या गोष्टी समजतील, ज्याने तुम्हाला बिझनेस दाखवला आहे ते तुम्हाला समजून सांगतील. याचे काही व्हिडिओ आहे त्याच्यातून तुम्हाला डिटेल अंडरस्टँड होऊ शकतं. पण एक कम्युनिटीमध्ये मी काही बेनिफिट समजवणार आहे सगळ्या इन्कमला धरून. तर प्रमोशन जर केलं तर तुम्ही इथं यू आहे, तुम्हाला आयडी पासवर्ड भेटला, तुमचं 50% 40-50% डिस्काउंट भेटलं. तुम्ही ये फॅमिलीला समजवलं, त्याला सेम डिस्काउंट भेटले. आणि या सेम डिस्काउंटमध्ये जे आपले 10 इन्कम आहेत जे बँकेत येणार आहे, त्याच्यातलं एक इन्कम आहे डायरेक्ट सेल बोनस. 2,500 PVची खरेदी झाली तर एका पॉईंटला 1250ला 1 पॉईंट होतो, आणि 2 पॉईंट झाले, पॉईंट व्हॅल्यू असते 200 ते 300 रुपये, तर 500 रुपये तुमचा चेक जनरेट झाला. हे एकच इन्कम झालं. ते टोटल 10 इन्कम कॅल्क्युलेट केले. जेव्हा तुम्ही वेगळ्या वेगळ्या कंडिशननुसार एका पिरियड नंतर हे सगळे इन्कम घ्यायला लागतात, तेव्हा ह्या एका सेलवरती, एका कनेक्टिव्हिटीवरती, एका रिऑर्डरवरती, एका फर्स्ट ऑर्डरवरती जवळपास तुम्हाला 800 ते 1,000 रुपये इन्कम जनरेट होतं. समजायला थोडं कॉम्प्लिकेटेड असेल, पण पुढे चालून समजून जाईल. एवढं समजून घ्या. प्रोडक्ट भारी आहे, प्राईस भारी आहे, दुकान बदलायचं आहे, आणि प्रमोशनचे बेनिफिट समजलं तरी पैसे भेटतील, नाही समजलं तरी पैसे भेटतील. डोंट वरी. असंच तुम्ही एक फॅमिली, 2 फॅमिली, 3 फॅमिली, फॉर एक्झाम्पल 4 फॅमिलीला तुम्ही इथं स्विच केलं, त्यांचे दुकान बदललं, त्यांना रजिस्टर कस्टमर बनवलं, तुम्हाला इथं 2,000 डायरेक्ट सेल बोनस आणि सगळे इन्कम पकडून 3,500 ते 4,000 रुपयाची इन्कम भेटतो. आणि तुम्ही इथं रजिस्टर कस्टमरचं प्रमोशन तुमचं ऑथराईज डिस्ट्रीब्युटरमध्ये होतं. तुम्ही इथल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर बांधतात. मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर डीलरशिप घ्यायला 25 लाख, 50 लाख, 1-1 कोटी टाकावं लागतात, आणि मग आपल्याला रिटेलर बनवता येतात, आपल्याला डीलर नाही बनवता येत. पण तुम्ही इथं डीलरशिप डिस्ट्रीब्युटर बांधतात, आणि तुम्ही खाली लोकांना पण डीलरशिप देऊ शकतात. मग इथं पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा अर्थ काय आहे? म्हणजे मल्टिप्लाय होणं. जसं 2,500 PV 4 ते 5 हजाराची एखाद्या व्यक्तीने खरेदी केली, पहिल्या महिन्यात त्यांनी खरेदी केली 2,500 PV, 100 रुपये कॅशबॅक आला. दुसऱ्या महिन्यात त्यांनी काय केलं, आपल्यासारखेच 4 लोक बिझनेसला सिरियस केले, ते पण युजर बनले, प्रमोट करायला लागले, त्यांचे 10,000 PVवर 1,600 रुपये भेटले. त्यानंतर ते 4 थ्रू खाली त्यांच्या फ्रेंड रिलेटिव्हला त्यांनी पण शेअर केलं. त्यानंतर तिथून तुम्ही 40,000 PVचा बिझनेस जनरेट झाला. हे रेग्युलर लोक 2, 4, 5, 8 हजारची खरेदी करतात, ज्याला जसे पाहिजे तसे. ते 6,400 चेक तयार झाला. चौथ्या महिन्यात चेक कितीच झाला? 64 लोकांचं नेटवर्क झालं, 1,60,000 PV आणि 25,600 चेक. 5व्या महिन्यात तेच नेटवर्क थ्रू नेटवर्क आलं, प्रत्येकाला आयडी पासवर्ड असं खाली लोक जनरेट करतात. म्हणजे ऑर्डर जॉईन म्हणजे आयडी क्रिएट केला रे कला, पहिल्यांदा लागन त्यांना कन्व्हिन्स करायला वेळ, पण नंतर लोक रेग्युलर प्रोडक्ट वापरणार. 5व्या महिन्यात 256 लोकांचा ग्रुप क्रिएट झाला, 6,40,000 PV तयार झाले, आणि 1,02,400 रुपयात चेक झाला. 6व्या महिन्यात तो ग्रुप आणखीन त्या ग्रुप इन्क्रीज झाला 1,064, आणि 25,60,000 PVचा बिझनेस झाला. टीमनी मिळून केलाय, आणि तुमचा इन्कम झाला 4,09,000. आता इथं विचार करा, समजा इथं 25,40,000 आहेत PV झालेत, तर असं विचार करा 40 लाख रुपयाचा मध्ये टर्नओव्हर झाला. त्या 40 लाखांमधले जर बघितलं तर 60% तुम्हाला आणि तुमच्या टीमला वाटले जातात. म्हणजे जवळपास 22 ते 24 लाख रुपये वाटले जाणार. हेच पैसे कुठे पहिले वाटायचे? कंपनीच्या त्या मधल्या चेनमध्ये वाटायचे आणि कस्टमरकडून काढायचे. तसं मग इथं तुमचं आणि तुमच्या लोकांनी दुकान बदलल्यामुळं जवळपास 22 ते 24 लाख रुपये वाटले जाऊ राहिलेत. आणि काय केलं सगळ्यांनी? 4-5 हजारापासून बिझनेस सुरू केला, इथले प्रोडक्ट्स वापरायला सुरू केले.
आता उदाहरणार्थ विचार करा, जर हे 100% काम झालं तर महिना 4,09,000. समजा असंच झालं तर, समजा 50% झालं तर 2,00,000 रुपये महिना, समजा 25% झालं तर 1,00,000 महिना. मी म्हणतोय नाही 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात, एका वर्षात झालं तरी महिना 1,00,000 2,00,000 रुपये कुठंच नाही गेला. आणि इथं समजा 2,500 PV आहेत, म्हणजे 5,000ची खरीद नाही. समजा इथं टोटल नेटवर्क किती झाले 6 महिन्याचं, 1,365 लोक. आता हे रेग्युलर ऑर्डर मारल्या आणि 1,000 रुपयाची जरी खरेदी सनेजमधून केली तरी जवळपास 13.5-14 लाख रुपये. आणि याचे 60% लोक पकडले तर जवळपास 8-8.5 लाख रुपये तुम्हाला आणि तुमच्या टीमला वाटले जातील ॲज पर बिझनेस प्लॅनच्या कॅल्क्युलेशननुसार. हे समजायला थोडंसं डोक्याच्या वरून गेलं असेल तर पुन्हा रिटर्न पहा, ऐका, डायरी पेन घेऊन समजून घ्या, म्हणजे आणखीन डिटेल समजेल. आणि ज्यांनी लिंक बिंक पाठवले ते पण तुम्हाला एक क्लिअर समजून जातील. जसं लहान मुलगा ज्याला मला आल्याच लगेच त्याला इंजिनिअरिंगला टाकलं जात नाहीये, आज सिच्युएशन होऊ शकते. डोंट वरी. इथं पॅसिव्ह इन्कम भेटतं तुमच्या स्ट्रक्चरमध्ये. तुमचा जो टर्नओव्हर असेल, जर टर्नओव्हर असेल 1 कोटीचा 10 लाख इन्कम, 10 लाखाचा असेल तर 1 लाख इन्कम, 1 लाख असेल 10,000 इन्कम. आणि टर्नओव्हर जर 100 कोटीत झाला तर 10 करोड रुपये इन्कम, आणि 1,000 कोटीत झाला तर 100 कोटी. हे टीम थ्रू असेल. जसं फेसबुक आहे, कोणी कुठं पण कनेक्ट झालं तर फेसबुकला कळतं, तसं तुमच्या आयडी खाली कोणी कुणाला पण कनेक्ट केलं, कोणी कोणाला पण टीममध्ये आणलं, कोणी कुठं पण ऑर्डर जनरेट केल्या त्या तुमच्या टीममध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात. जसं येवले, मिसळ, विठ्ठल कामं, डॉमिनो, हॉटेल, वेगळ्या वेगळ्या फ्रँचायसी मॉडेल आहे ना, त्या पद्धतीने हा बिझनेस जनरेट होतो. प्रत्येक वेळेस 7 तारखेला पेमेंट इथं कंपनी जमा करते. हे टोटल मी जे 10 इन्कम सांगितले तशी पेमेंट स्लिप जनरेट होती, शॉर्ट आणि लॉंग. इनवाईस भेटतं, एक आयडी पासवर्डच्या आतमध्ये तुम्हाला सगळे कॉलम्स असतात, तिथं तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करू शकतात. त्यानंतर इथं इन्कमच्या क्लब्स आहेत, 50,000, 1 करोड, 10 करोड, 100 करोडपर्यंत. इथं पिनॅकल लेवलचा एक क्लब आहे, 20-30 करोड रुपये, त्या क्लबमध्ये मी आहे. त्यानंतर इथं अचिव्हमेंट्स काय आहेत, सनेजमध्ये 1,000 ते 5,000 घेणारे लोक आहेत, 5,000 ते 20,000 महिन्याला घेतात, 20,000 ते 50,000, 50,000 ते 1 लाख, 1 लाख ते 5 लाख, 7.5 लाख, 8 लाख, 10 लाख, 15 लाख पण घेतात, 5 लाख ते 10, 15, 20, 25, 35 लाखापर्यंत पेआउट घेतलेत. आणि इथं हायेस्ट पेमेंट निघलं गेलं एका महिन्याचं 88,91,081 रुपये. कुणाचं? माझं स्वतःच. एका महिन्याचं पेमेंट हायेस्ट. काय करून? हे इथले प्रोडक्ट्स वापरायला लागलो आणि प्रोडक्ट प्रमोट करायला. म्हणजे चेंज द शॉप, चेंज द लाईफ. मी प्रोडक्ट वापरले, डिस्काउंट भेटलं, मी प्रोडक्ट लोकांना वापरायला लावले, त्यांना तयार केलं, त्यांना शिकवलं, टीम बनली, आणि आज हजारो लोक आहेत जे प्रोडक्ट वापरतात आणि प्रमोट करतात. आणि त्याच्यामुळं आज जर बघितलं तर एवढा व्हॅल्यूम जनरेट झाला. पण आज एकूण 88 लाखाचं पेमेंट दिसतंय, पण जेव्हा 2010ला पहिल्यांदा आलो होतो तेव्हा 1,030 चेक आलता. नॉलेज नव्हतं, माहीत नव्हतं, डाऊट भरपूर होते, प्रश्न होते, पण म्हणलं चलो, सोशल मीडिया टूल्स काहीच नव्हतं. सुरू केली. 1,000, 2,000, 5,000, 25,000, 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख असं करत करत जर बघितलं तर पहिल्या 2.5-3 वर्षात 1,09,00,000 रुपये मी अर्निंग केली. आणि मागचे 2010 पासून मी लगातार ह्या बिझनेसमध्ये पैसे अर्निंग करू राहिले. आता रिसेंटली जर बघितलं तर मागचे 3 महिन्याचं स्टेटमेंट बघा इथं, 42,43,000 ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये 54,05,000, डिसेंबरमध्ये 88,91,000. याचे पेमेंट स्लिप पण आहेत आणि खाली बँकेत जमा झालेले याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स पण टाकलेत. आणि 3 महिन्यात 1,85,00,000. मला सांगा, एवढा जबरदस्त बिझनेस आहे. मग 6 महिन्याचं रिसेंटली जर बघितलं तर 2025 ते 2026 पर्यंत 6 बँक अटॅच तुम्हाला भेटतील. बघा, 8वा महिना 32 लाख, 9वा महिना 30 लाख, नंतर 30 लाख 47, 40 लाख 33, नंतर 51, 38, 84. हे AI जनरेटेड एक स्टेटमेंट, त्याला क्रॉप करून AI जनरेटेड केलंय तुम्हाला समजण्यासाठी. हे मागच्या 2023 ते 2025चं माझं बँक स्टेटमेंट इथं एंट्र्या बघा, 29 लाख, 27, 28, 26, 30 असे 24 एंट्र्या दिसतील क्रॉप केलेल्या तुम्हाला. असं मी मागच्या 15 वर्षापासून इन्कम अर्निंग करू राहिलोय. इथं जर बघितलं तर 6 महिन्याचं इन्कम वेगळे वेगळे ग्रोथ. इथं 24 मध्ये जानेवारी, मार्च आणि डिसेंबरचं इन्कम दाखवलं आहे हायेस्ट पेमेंटचे. तर इथं डिसेंबर 24चं बघा, 46,44,000 पेमेंट आहे. आणि डिसेंबर 25चं 48,91,000 आहे. इमॅजिन करा किती मोठा बिझनेस होऊ राहिला आहे. हे 2021-22चं माझं फॉर्म 16 आहे, TDS जमा झालेला. इथं मी GST सर्व्हिस टॅक्स नंतर GST नंबर काढला होता. तर इथं जवळपास 10च महिन्याचं 1,55,00,000 म्हणजे जवळपास इथं माझं 2 करोड रुपये इन्कम झालं पहिल्या वर्षी, कोविड नंतर जर बघितलं तर ह्या फ्रीडम प्लॅनमध्ये. त्यानंतर हे माझं पेमेंट स्लिप दिसते बघा तुम्हाला, 2021 म्हणजे कोविड नंतर. त्यावेळेस जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस 6,31,000, 10,98,000, 16 लाख, 17 लाख, 15 लाख, 18 लाख महिन्याचं बोलतोय मी. 16,94,000, 18 लाख, 22 लाख, एप्रिलमध्ये 20,46,000 हे पेमेंट मी तुम्हाला सांगतोय. आणि मागे मी तुम्हाला त्याचं काय दाखवलं, फॉर्म 16 दाखवला. 22-23ला 2,79,00,000 म्हणजे जवळपास 3 करोड इन्कम तयार झालं.
व्हाईट कॉलर बिझनेस आहे. तुमच्या इन्कममधून TDS डिडक्ट होतो. गव्हर्नमेंटला कळतं की तुम्ही इन्कम किती करतायत आणि मग गव्हर्नमेंटला तुम्हाला टॅक्सेस भरावं लागतात. त्यानंतर जर पाहिलं तर इथं 3,98,00,000 इथं जवळपास 4.25 करोड इन्कम झालं आहे. आणि एक AI जनरेटेड एक इमेज क्रिएट केली आहे 2024-25ची, जी समजण्यासाठी. इन्कम जमा झालं आहे 4,18,43,000. TDS जमा झाला आहे 17,71,000. ओव्हरऑल माझं ग्रॉस इन्कम बघितलं इथं तर 4.5 पावणे 5 कोटीपर्यंत इन्कम जनरेट होते. मग आज मीच कमवलं का, मीच मोठा झालो का? नाही. माझ्या टीममध्ये हजारो लोक आहेत जे पैसे अर्निंग करू राहिलेत. आज जर इथं बघितलं तर सविता मॅडम आहेत, यांनी बघा इथं 13 लाख, 18 लाख, 34 लाख, 64 लाख रुपयाचं चेक आहे 3च महिन्यात. त्यांचे बँक स्टेटमेंट आहेत. मॅडमच्या 17 गाड्या झाल्यात. मॅडमने जवळपास 11 कोटी रुपये प्लस इन्कम कमवले. फॉरेन टूर घरं झालेत मॅडमचे. हे सर आहेत MBA झालेले मिस्टर अमोल पारख सर. मॅडम नर्स होत्या. आज सरांनी बघितलं तर 41,50,000 इन्कम झाले 3 महिन्याचं. बघा इथं वेळची ग्रोथ वाढली. सरांनी पण 4-5 गाड्या घेतल्या. मर्सिडीज वापरतायत. मॅडम 2-2 मर्सिडीज वापरतायत. सरांचं इन्कम जर बघितलं तर 4-5 करोड रुपये इथं इन्कम झाले मागच्या 5-6 वर्षामध्ये. त्यानंतर हे मिस्टर तुषार भोसले सर आहेत. सरांचं इन्कम 25,58,000. आज सरांनी पण मर्सिडीज घेतली, घर घेतलं, फॉरेन टूर सगळ्या अचिव्हमेंट झाल्या. सरांनी पण 2-4 करोड रुपये, 4-1 करोड रुपये अर्निंग केलेत. का? फक्त काय केलं? प्रोडक्ट आणि सिस्टम प्रमोट केलं. हे मिस्टर बँकर होते, मॅडम टीचर होत्या, कुलकर्णी मॅडम आहे. तर 26 लाख इन्कम आहे बँक स्टेटमेंटसोबत. मॅडमनी मर्सिडीज झाल्या, 2-3 गाड्या झाल्या, घरं झाले, लाईफस्टाईल जगू राहिल्यात. का? प्रोडक्ट प्रमोट केलं, सिस्टम प्रमोट केलं. हे मस्के सर आहेत, त्यांनी गाडी, घर सगळे यांचे पण ड्रीम फुलफिल केलेत. 23,43,000 इन्कम आहे. 3 महिन्याचं बघायची ग्रोथ दाखवली. आणि असेच वेगवेगळे लीडर्स आहेत, शेकडो उदाहरणं आहे. वेळ कमी असल्यामुळे बघा इथं मी टर्नओव्हर बोलून टीम थ्रू किती मोठा टर्नओव्हर केला. यांनी पण गाड्या, घरं, यांची हायेस्ट इन्कम, फॉरेन टूर सगळं केलं आहे. वेगवेगळ्या बॅकग्राऊंड, वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक आहेत. 10 करोड, 15 करोड, 15 करोड, 7 करोड, 8 करोड, 10 करोड, 16 करोड, 11 करोड, 14 करोड, 30, 25, 28, 28, 42, 20, 13, 30 करोड, 15, 15, 21 करोड, 32, 65, 41 आणि 29. आणि इथं बघा 35 करोड, 75 करोड, 100 करोड, 175 करोड एवढा टर्नओव्हर का झाला? कशामुळं? कारण की लोक इथं रजिस्टर कस्टमर बनवले आहेत, डिस्ट्रीब्युटर बनवून राहिले आहेत. वारंवार लोक रिपीट प्रोडक्ट वापरतात, लोकांना सांगतात, रिझल्ट येतात, क्वालिटी भारी आहे. म्हणून अशा लोकांनी गाड्या घेतल्या वेगळ्या वेगळ्या, अशा लक्झरीज कार, मर्सिडीज आहेत 9 टीममध्ये माझ्या. अशा 1,000 लोकांनी कार्स घेतल्या, 300 लोकांनी घरं घेतले. आज 7,500पेक्षा जास्त लोक फॉरेन टूरला गेले. अशी मोठे मोठे ट्रेनिंग प्रोग्राम, फंक्शन, सेलिब्रेशन असे क्राऊड होतात. आज माझ्या नेटवर्कमध्ये 3,500 असे लोक आहेत जे 1 लाख ते जवळपास 11 करोड रुपयेपर्यंत इन्कम झालं. मी 50 टूर, 8 कारा, घरं, वर्षाला 5 करोडपर्यंत इन्कम. एक सिस्टम क्रिएट केलं आहे, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया, EACSI. त्याचा फाउंडर मी हे अशोक तोडमल. सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर 2.8 मिलियन, 28 लाखापेक्षा जास्त कम्युनिटी फॉलोवर आहेत आणि 9 करोड लोकांपर्यंत रीच झालं आहे. आज जर ओव्हरऑल बघितलं तर वेगवेगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत. इथं तुम्ही अशोक तोडमल सनेजी EACSला जाऊन तुम्हाला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसबद्दल इन्स्पिरेशन भेटू शकतं. त्यानंतर जर बघितलं तर हा एक व्हिडिओ पाहूया. का काम नहीं ये अमीर बन जाना, आगे है जाना, मंजिल को है पाना, आगे है जाना, मंजिल को है पाना, आगे है जाना, हमें मंजिल है पाना. सपने पाने के लिए साथ है सब अपने, अनगिनत खूबसूरत ये सपने पाने के लिए साथ है सब अपने. मिट्टी की मजाल है, दिल मेरा बेहाल है. मिट्टी की मजाल है, दिल मेरा बेहाल है. मेरे वतन का हुक्म है ये आगे है जाना, सन एच में जाना, मंजिल को है पाना.
इथं ज्या डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल संदर्भात समजवलंय त्याच्याबद्दल थोडा बहुत समजून घेऊया. ही इंडस्ट्री 1940 म्हणून आली आहे. आज जर बघितलं तर इथं 14 लाख करोड आहे, पण 15-16 लाख करोडची इंडस्ट्री झाली आहे. 55 देशामध्ये अवेलेबल आहे आणि भारतामध्ये 1996ला आलंय. फक्त 25,000 कोटीचा बिझनेस झाला आहे आणि जस्ट सुरुवात झाली. ही लिगल इंडस्ट्री आहे. स्कूलमध्ये याच्याबद्दल सब्जेक्ट शिकवले जातात. गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलंय. केंद्र सरकार ने डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री को दिया लीगल स्टेटस. लीगल स्टेटस. ह्या सेंट्रल मिनिस्टर स्मृती इराणीजी दिल्लीमध्ये एक प्रोग्राम झाला होता. तिथं 15-20 महिलांचा प्रोग्राम होता. त्याच्याबद्दल डायरेक्ट बोलतायत. सेलिंग की ताकत क्या है, क्या आप बहनें जानती हैं? म्हणजे आज इथं सेंट्रल मिनिस्टर हे उत्तराखंडचे सीएम आहेत श्री पुष्कराज सिंग. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आज आज गव्हर्नमेंट डायरेक्ट सेलिंग बद्दल बोलून राहिले. ह्या रेखा गुप्ताजी आहेत, ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. सेलिंग एक ऐसा फील्ड है म्हणजे मला सांगायचं काय की आज जर गव्हर्नमेंट याच्याबद्दल बोलून राहिले डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग, जगात फार मोठ्या लेवलला ग्रो आहे आणि तुम्हाला माहिती आहे इंडियात हळूहळू ग्रो होतं. तर ऑलरेडी हा फुल प्रोफेशनल बिझनेस आहे. आणि त्यानंतर आमचं मिशन आहे हॅपीनेस. ज्या हॅपीनेसच्या माध्यमातून आज जर बघितलं तर माइंडचे प्रॉब्लेम आहेत, इगो, अँगर, रिवेंज, रिलेशनशिप, बॅड ॲडिक्शन, भरपूर चॅलेंजेस आहेत लोकांना. आज आम्ही हॅपीनेस सब्जेक्टवर जर बघितलं तर मी कोण आहे, कुठून आलो, टाईम फ्रेम, नेचर, का वाईट होतं, माफ का केलं पाहिजे, सॉरी का म्हटलं पाहिजे, फास्ट डिसिजन कसे घेतले पाहिजे. आपण आज फार टेम्पररी पिरियडला आलो आहे. तसे हजारो लोक आहेत जिथं काही डिवोर्स, रिलेशनशिपचे इश्यू, सुसाईडचे इश्यू, काही कंप्लेंट्स मागे घेण्यापर्यंत आज लोकांचे प्रॉब्लेम आम्ही शॉर्ट आउट करू शकलो. म्हणजे प्रोडक्ट थ्रू हेल्थ, ऑपॉर्च्युनिटी थ्रू प्रमोशन थ्रू वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी थ्रू लोकांचे जे न सुटणारे गुण ते पण इथं शॉर्ट आउट होत आहेत. त्यानंतर सनेकची युनिक फीचर काय आहे, तुम्ही तुमचं जे काम करता ते सोडण्याची गरज नाही. इथं इन्व्हेस्टमेंट काहीच नाही. काही 5-50 लाख 5-25 लाख टाकण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार काम करू शकतात. फॅमिली बिझनेस आहे, फॅमिली मिळून कामं करू शकतात. त्यानंतर हाऊ टू डू सने. सनेजमध्ये करायचं काय, प्रोडक्ट वापरायचे आहेत. त्यानंतर या प्रोडक्ट प्लॅनबद्दल शिकायचे, वेगवेगळे ट्रेनिंग, मीटिंग, इव्हेंट ऑनलाईन ऑफलाईन असतात, त्याला कनेक्ट व्हा. यूट्यूबवर, सोशल मीडियाला काही टूल्स, ब्रोशर आहे त्याच्यातून अभ्यास करा आणि या गोष्टी प्रमोट करायला सुरू करायच्यात. मग वेलनेस इंडस्ट्रीचं फ्युचर काय आहे. आज बिझनेस टुडे म्हणतो की जवळपास 71% लोक न्यूट्रास्युटिकलचे प्रोडक्ट घेतात. म्हणजे 100 कोटी लोक आज B12, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयर्न, त्यानंतर जर बघितलं तर वेगवेगळे न्यूट्रिशन घेऊन राहिला, जेवणातून भेटत नाही आहे. मग 10मध्ये 7 लोक ऑलरेडी प्रोडक्ट वापरतात. मग इतर या काळात त्याला फार मोठा स्कोप असणार आहे, फार मोठी इंडस्ट्री असणार आहे. मग ऑलरेडी मार्केटमध्ये लोक न्यूट्रिशन घेत आहेत. तुमच्या घरात पण मेडिकलच्या फाईल वगैरे पडल्यात. तर म्हणतात ना फूड इज मेडिसिन. म्हणजे फूड बिघडलंय म्हणून मेडिसिनची गरज लागली. तर मग आता इथं आयुर्वेदा थ्रू, सप्लिमेंट थ्रू, ऑलरेडी लोक खाणारच आहेत, खातच आहेत. तर तुमच्या थ्रू त्यांचं दुकान बदला, त्यांना या सप्लिमेंट न्यूट्रिशनवर आणा, तुम्ही मोठी ग्रो करू शकता. आणि आज बघितलं तर जॉब सिक्युरिटी नाही आहे, कॉम्पिटिशन वाढलं आहे, अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट, AIच्या टेक्नॉलॉजीमुळे जॉब जाऊ राहिलेत, सोशल मीडियामुळे लोक आळशी झालेत, लॅजी झालेत, त्यांचं स्किल नाही आहे लोकांकडे. आज अनसर्टनिटी वाढली आहे, मार्केटमध्ये फ्रॉड्स तयार होऊ राहिलेत. त्यानंतर एज्युकेशनचा, हेल्थ केअरचा, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन्क्रीज झाली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज काही डबल टिबल करणारे, क्रिप्टो, काही जोड्या लावणारे, 2 करा, 4 करणारा, पॅकेज करणारे, असं मार्केटमध्ये ब्राह्मण जाळे आहेत. तरी कुठली लॉटरी नाही, कुठली स्कीम नाही, कुठला शॉर्टकट नाही. हा प्युअर प्रूव्हन बिझनेस आहे. हा कुठला करून बघण्यासारखा नाही आहे. हा प्युअर प्रोफेशनली बिझनेस आहे. आणि खरंच मला असं वाटतं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं असेल तर हा बिझनेस सुरू करायचा कसा. मग इथं काम कसं केलं तर इथं तुम्हाला एक ID पासवर्ड भेटतो, प्रोडक्ट वापरतात, तुम्ही अभ्यास करायला चालू करतात. इथं स्पॉन्सर टीमवर्कचा सपोर्ट असतो, टूल्स असतात, सनेजचे ACSIचे टूल्स आहेत, ऑनलाईन ऑफलाईन काही ट्रेनिंग ॲक्टिव्हिटी आहेत, सोशल मीडियाचा इथं तुम्हाला सपोर्ट भेटतो. मग जर तुम्हाला हेल्थचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, कुठला आजार असेल किंवा तुम्हाला हेल्दी राहायचं आहे किंवा तुम्हाला 1000-2000 वाचवायचे आहेत, तर आमचे रजिस्टर कस्टमर बना. ज्याच्यामुळे डिस्काउंट पण भेटेल आणि तुम्ही हेल्दी प्रोडक्ट वापरू शकता. पण तुम्हाला वाटतं की यार आम्हाला पण इथं पैसे आले पाहिजेत, मार्केटमध्ये हेल्थ वेल्थ लोकांना गरज येतं, काहीतरी आपण सांगूया, लोकांना समजूया, कन्व्हिन्स करूया, पटू त्यांना, सांगू, जे करतील काही प्रोडक्ट घेतील, काही आपले प्रमोट करतील. तर मग तुम्ही इथं रजिस्टर कस्टमर बना, डिस्ट्रीब्युटर बना आणि नेटवर्क बिल्ड करा. आणि हॅपीनेस पाहिजे असेल तर बिझनेसला कनेक्ट व्हा, बिझनेस शिका आणि आपले वेगवेगळे सेशन्स तुम्ही अटेंड करू शकतात. आणि आज पण इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबवर जाऊन पण तुम्ही काही सेशन ऐकू शकतात. मग चॉईस तुमची. जर तुम्ही नाही म्हणलात तर मग ऑपॉर्च्युनिटी एकदाच येईल. आणि यस म्हणला आणि समजा नाही झाला बिझनेस, ट्राय करायला प्रॉब्लेम काय, लॉस काय आपला, काहीच नाही. इथं काही इन्व्हेस्टमेंट केली नाही तुम्ही 1,00,000-2 लाख रुपये आणि प्रॉफिट जर झालाच तर आली गाडी, घर, लाईफस्टाईल, 2-3 लाख रुपये महिन्याला इन्कम आलं, भेटलं सगळी जिंदगी. तर मग प्रयत्न केले तर चान्स आहेत जिंकण्याचे आणि जर नाही केले तर कसं जिंकणार. तर मी सुरुवात केली होती यस म्हणून
कारण की 2010ला मला भेटला. आज तुम्ही विचार करा की कुठल्या फ्रेममध्ये आहेत. मग करायचं तर राईट टायमिंगला करा. तुमचा डिस्ट्रीब्युटर आहे, त्याला 4 नेटवर्क उभा करायचे तर होऊ शकतं त्यांनी 7-8-10 लोकांना पण हा व्हिडिओ पाहिला असेल तर आज तुमचा नंबर पहिल्या लेवलला येऊ शकतो. डिले केलं तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या लेवलला पण तुम्ही खाली आज जाऊ शकता. त्याच्यामुळे करून करायचं असेल तर तुमचा आय डी रजिस्टर करा. त्याच्यामुळे होऊ शकतो तुम्हाला कोणाला सपोर्ट पण पॉसिबल आहे. तर योग्य निर्णय घेण्याची वेळ योग्य आत्ताच आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ फार फास्ट झाला आहे. हे प्रेझेंटेशन समजायला खरंच वेळ लागतो. कमीत कमी तुम्ही 10-15 तास ऐकल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट हा बिझनेस कळायला लागेल एक 10% तर आज एवढ्या कमी पिरियडमध्ये तुम्ही किती वेळ पाहिले मला माहीत नाही, किती कुठल्या ॲटिट्यूडने पाहिलं माहीत नाही. पुन्हा एकदा पहा, पुढं मागं घेऊन पहा, नोट डाऊन करा. प्रश्न तर सगळे लगेच क्लिअर नाही होणार, पण एवढं क्लिअर झालं पाहिजे ह्या प्रोडक्टची, ह्या ऑपॉर्च्युनिटीची सगळ्याला गरज आहे. आणि जर आज मार्केटमध्ये तुम्ही दुकान बदललं तर पैसा सेव्ह होईल आणि लोकांचे दुकान बदलले, लोकाला हेल्दी केलं, लोक डेली नीड प्रोडक्ट वापरायला लागतील तर तुम्हाला वेल्थ भेटू शकते. आणि या आपल्यासोबत मार्केटमध्ये कुठंतरी दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करण्यासाठी आपल्यासाठी काम करा. नो प्रॉब्लेम. तुम्ही मुलगा आहेत, मुलगी आहेत, तुमचं वय 18 वर्ष पुढं पाहिजे. मला ते 21 वर्ष वयात भेटला होता. 19, 20, 22, 23, 25, 30मध्ये जे तरुण पोरं आहेत, कुठल्या पण एजमध्ये असून द्या, 30, 40, 45, 50, 60, 70मध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला हेल्थ पाहिजे, वेल्थ पाहिजे, हॅपीनेस पाहिजे, तर या आमच्यासोबत. प्रोडक्ट घ्यायचे असतील, बिझनेस स्टार्ट करायचा असेल, ज्याने तुम्हाला लिंक पाठवली त्यांनाच कॉन्टॅक्ट करा. जर मित्रांनी, नातेवाईकांनी तुम्हाला पाठवली, सोशल मीडियाच्या कोणी पर्सननी पाठवली किंवा आमच्या ASI टीम करून, माझ्या टीम करून आली पर्सनली तुम्हाला, तर त्यांनाच कॉन्टॅक्ट करून काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असतील क्लिअर करा. आणि 2 ऑप्शन आहेत ह्या बिझनेसमध्ये. काहीला प्रोडक्ट्स आवडतात, काहीला बिझनेस आवडतो, काहीला प्रोडक्ट बिझनेस दोन्ही आवडतात, काहीला काहीच नाही आवडत. कारण की 2 लोक आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. या जगामध्ये भगवंत म्हणतात की तुमच्या आयुष्यात तुम्हाला जो विचार असेल त्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. सो कामयाबी के पीछे मत भागो, कामिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आएगी. मी 2010ला जेव्हा मला 4-1 लाखाचं पॅकेज होतं, इन्कम होता, खर्च शिल्लक राहत नव्हता. आणि मला असं वाटलं की मी पुढल्या 5 वर्ष काम करून त्या 10% लक्झरी कॅटेगरीमध्ये जाऊ नाही शकत. म्हणून या बिझनेसला मी सुरू केलं आणि आज तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला माझी अचिव्हमेंट दाखवली. आज मी काम केलं, 4 वर्ष काम केलं आणि 40 वर्षाची कमाई करून टाकली. मी म्हणतो म्हातारपणी रिटायर होण्यापेक्षा तरुणपणी रिटायर व्हा. आज मला 21-22मध्ये या बिझनेसला सिरियस झालो मी. आणि आज बघा, आज लक्झरियस लाईफ होईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. आज इमॅजिन करा, लाखो करोड रुपये अर्निंग करतोय आणि माझा पैसा पण मला पैसा कमवून देऊ राहिला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, काय समजलं याला कमेंट्स करा, म्हणजे बाकीच्या लोकांना आणखीन विश्वास क्रिएट होऊ शकतो. आणि हा बिझनेस तुम्ही सुरू केल्यानंतर हाच व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकाला दाखवून तुम्ही रजिस्टर कस्टमर तयार करून हा बिझनेस सुरू करू शकतात. फार सोपा बिझनेस आहे. बिझनेस आय डी रजिस्टर करा, प्रोडक्ट ऑर्डर टाका, प्रोडक्ट वापरायला चालू करा, याचा अभ्यास करायला चालू करा, प्रोडक्टबद्दल बोलायला चालू करा, लिस्ट बिल्ड करा, नंतर लोकांसंग बोलायचं कसं आहे अंडरस्टँड करा, प्रेझेंटेशन दाखवा, क्वेश्चन आन्सरिंग करा, फॉलोअप्स घ्या, लोकांची गेट स्टार्ट करा, टीमवर्क करा आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमला फॉलो करा. सो आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. या आमच्यासोबत आणि अचीव्ह करा तुमच्या आयुष्यातले ध्येय, तुमच्या आयुष्यातले गोल, टार्गेट्स, ड्रीम मिळून गोष्टी करू शकतो. आपण आलो आहेत आणि आपल्याला जायचं आहे. सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो. आपण पण जन्माला तर आपल्याला जायचं आहे. फक्त जन्माला आलो आणि येण माहीत नाही किती वर्ष जागणार आहेत, 1000-2000 वर्ष तर नाही आहेत. पण जेवढ्या वेळासाठी इथं आलात, तुमची इच्छा, परिवाराची इच्छा आणि समाजाची इच्छा ह्या तुमच्या थ्रू होणं गरजेचं आहे. मग आलात तर या, मिळून करूया. कारण की ग्रोईंग इंडस्ट्री आहे, लाखो करोड रुपयाची इंडस्ट्री जगामध्ये डेव्हलप झाली आहे. भारतामध्ये आता याचा बूम तयार होऊ राहिला आहे. सगळीकडे डिजिटली सोशल मीडियावर लोक हेल्थवर बोलू राहिलेत, पैशावर बोलू राहिलेत, टेक्नॉलॉजीवर बोलू राहिलेत. आणि इंडस्ट्री तुम्हाला एक ब्रँड देऊ शकते, तुम्हाला एक पॉवरफुल पर्सन बनवू शकते. या आमच्यासोबत मिळून मोठी क्रांती करूया. थँक्यू व्हेरी मच.